चला आता सामना सुरू होतो. टीम जय हनुमान निवालीपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खोनी संघ श्री गणेश क्रिकेट संघ खोनी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना असेल. संघाची सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर जोडी पहा मिळतो आपल्याला. करण टोंबरे आणि आकाश टोंबरे ही सलामीची जोडी. गोलंदाज रोशन जाधवला पाहतोय. गेम स्टार्ट. फिरोज खान सर इशारा करत असताना स्क्वेअरला आमचे माने सर आहेत उभे. अत्यंत चांगला स्टँडिंग पंच या ठिकाणी पहा मिळतील आपल्याला सातत्याने. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. अगदी इनफिल्डच्या वरून उडवत असताना पहिल्याच बॉलवरती चौकार. असताना पुन्हा एकदा त्याच दिशेला फिल्डर नाहीये. फिल्डर आल्या तोपर्यंत 2 धावा पहा मिळाल्या आपल्याला. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर या 2 धावा. दोन चेंडू 6 धावा पाहायला मिळतात आपल्याला. चांगले बॅटिंग करत असताना करण ठोंबरेला पाहतोय सलामीचा बॅट्समन. ओ पुन्हा एकदा हॅलो. आता 4 चौकार. गुड शॉट. दोन मोठे फटके येत असताना पहा मिळतात. एकूण 3 चेंडूवरती 10 धावा आल्यात. रोशनवरती थोडं हल्ला चढवला जातोय पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस फटका हवेत खेळल्यात. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. चांगला झेल टिपला जातोय. करण ठाकूर होते. नो मिस्टेक. फलंदाज बाद. पहिला धक्का श्री गणेश खोनी टीमला. चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर 2, पुन्हा एक चौकार आणि आता फलंदाज बाद झालाय करण ठोंबरे. हर्षद ठोंबरे मैदानावरती येत असताना अत्यंत विस्फोटक फलंदाज. गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अत्यंत चांगली कामगिरी करणारा हा जेन्युइन ऑलराऊंडर. ओ पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग झाला आणि त्यामुळेच ते डॉट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. रोशन जाधवला पाहतोय पॉवर प्लेचा षटक हाताळत असताना. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी झाली आहे. जे फलंदाजांना करता आलं नाहीये ते गोलंदाजाने करून दाखवलं. ओ स्लॉक स्वीप. फटका चांगला आहे. सूर्या स्टाईलने चेंडूला पाठवलाय सीमा पार. चौकार.
षटकाचा केस संपला. अखेरकर एक फलंदाज बाद झालाय. 14 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळाल्या. पहिलाच बॉल हलकस अपील पहा मिळतो आपल्याला. गोलंदाज लेगबाज गोलंदाज लखन जाधव आल्यात होता दुसऱ्या ओव्हरमध्ये. हर्षदला पाहतोय स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक एनला आकाश. फटका चांगला आहे. यावेळेस फिल्डर होतं त्याच्या वाक्याच्या बाहेर उंचच उंच षटकार. ओ पुन्हा एकदा चांगला फटका. कॅचिटचा कॉल. हो यस. झेल स्वीकारला जातोय. फलंदाज बाद. आणखीन फार मोठा धक्का लागतोय इथून श्री गणेश खोनी टीमला. हर्षद टोंबरे बाद. फार मोठा धक्का लागला या श्री गणेश कोणी संघाला. हर्षदच्या रूपामध्ये 5 खेळाडू ज्याने एक चौकार एक षटकार छपाटमधून पाहायला मिळाला. नवीन बॅटर यावेळेस स्क्रीन बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. लागोपाठचा दुसरा धक्का कोणी टीमला. चला एकामागोमाग एक विकेट बाद होत गेल्यात. आता नवीन फलंदाज किरण म्हात्रे मैदानामध्ये. किरण म्हात्रेला पाहतोय. लागोपाठचे 2 मोठे धक्के दिल्यात लखन जाधव ज्याच्याकडे असलेला अनुभव आपल्याला पाहा मिळतोय. गेली प्रत्येक वर्ष गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करत असताना यावेळेस पाहतो एच टेकन. वा विकेट हॅट्रिक. आणि आजच्या दिवसामध्ये पहिला गोलंदाज पाहायला मिळतोय लखन जाधव. टीम जानमान नेवालीपाडा संघाचा ज्याने सलग 3 चेंडूवरती 3 मोठे धक्के दिल्यात श्री गणेश खोनी टीमला. वेल प्लेड.
लागोपाठचे 3 धक्के. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धाबा होता. सुरुवात मात्र अटॅकिंग खेळत असताना श्री गणेश कोणी टीमने केली. मग त्याच्यानंतर जे विकेट मिळाले ना टीम नेवालीपाडा संघाला. पुन्हा एकदा चौथा चेंडू. हॉट बॉलिंग. सुपर सुपर अतिशय चांगली धारदार गोलंदाजी टाकले लखन जाधवने. या ओव्हरमध्ये सलग 4 चेंडू डॉट फेकले. पहिल्या चेंडूवरती 1 आली, नंतर 6 आणि लागोपाठ 3 विकेट. शेवटचा चेंडू डॉट. एकूण धावसंख्या या ओव्हरमध्ये 7च आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, या ओव्हरमध्ये 7 आल्या. 2 षटकामध्ये 21 धाबा. हॅलो. सा 2 षटकांचा खेळ संपला. एकूण 21 धाबा आहेत. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज जयेशला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती आलाय. 21 धाबा स्कोरबोर्ड वरती लावल्यात. यावेळेस फटका अगदी सरळ केल्यात. लॉंगांचा फिल्डर उपस्थित आहेत. गुड फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून थ्रो केलं जातोय. तोपर्यंत फक्त एकेरी धाव मिळत असताना आकाश ठोंबरे आणि विवेक ठोंबरे या जोडीला पाहतोय मैदानामध्ये. विवेक ठाकरे. तिसऱ्या षटकाला झाली आज सुरुवात. एज अँड टेकन. कीपरने मात्र झेल टिपला जातोय. निलेश जाधव होते यष्ट्यांच्या मागे. झेल स्वीकारलाय. 1 मोर विकेट डाऊन. या ओव्हरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. त्याच्यानंतर फलंदाज बाद झाले. न्यू बॅटर मैदानामध्ये आकाश ठोंबरेला पाहतोय. सिनियर आकाश मैदानामध्ये आला आता. ओ चांगला फटका. यावेळेस पॉइंटच्या वरून केलाय.
चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. सीमारेषा पार करत असताना शानदार चौकार. जयेश तिसरं षटक. हो, स्कूप करण्याचा प्रयत्न पाठीमागे आले होते खेळण्यासाठी अगदी एस्टेनच्या, मात्र जमलं नाहीये. चेंडूचा प्रचंड वेग पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय डॉट. पुढे येऊन खेळल्यात मिड आपला फिल्डर नाही आहे, दूरवरचा फिल्डर उपस्थित झालाय. तोपर्यंत फक्त एकेरी धाव. एकने धावसंख्या पहा मिळते आपल्याला 27 धाबा स्कोरबोर्ड वरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ओ, फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहेत. गुड कॅच. फलंदाज बाद. झेल स्वीकारलाय. रोशन जाधव होते. नो मिस्टेक. 1 मोर विकेट डाऊन. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये 27 धाबा आहेत. आता अजय उतेकर मैदानावरती आलाय. अद्याप संघर्ष करावा लागतंय. 10-15 धाबा आल्या तर एक बॅटिंग स्कोर टोटल पाहायला मिळेल. 40 धाबा जरी झाल्या तरी या मैदानावरती मागच्या पहिल्या सामन्यामध्ये जे पाहिलं थरार नाट्य तसं पाहायला मिळेल का? कारण दुसऱ्या सामन्यामध्ये त्याच्या उलट पाहिलं, जास्त धाबा होताना पाहिलं. आणि आता पाहतोय आपण इथून धाबा झाल्या त्या 27. आकाशला पाहतोय स्ट्राईक वरती. ओ, पुन्हा एकदा फटका. स्क्रीन समोर आल्यात. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकलाय. गुड ड्रॉ, गुड फिल्डिंग. नितीन जाधव होते. एकेरी धाव प्राप्त होत असताना बिग शॉट. खेळाचा प्रयत्न. बॉल हवेत. फिल्डर उपस्थित. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार.
कार्तिकला पाहतोय शेवटचं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा गुड बॅटिंग. वा काय बॅटिंग झाली जेथे चांगल्या फलंदाजांना जमलं नाही, मात्र अजय उत्तेकरने लागोपाठ 2 षटकात टोकल्यात आणि आता एक समाधानकारक धावसंख्या झाली आहे 40 धावा. एक फायटिंग टोटल पहा मिळतं. मी अगोदरच सांगितले की जरी 40 धावा झाल्या फाईट करू शकतात कारण 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलाय. ओ व्हॉट अ शॉट, सुपर डुपर एलागा सिक्सर. पहा लागोपाठ 3 षटकार 46 धावसंख्या. कुठे सामना होता कुठे मात्र 3 षटकाराने 2 गो. पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज रनआउट च्या स्वरूपामध्ये आकाशला परतावा लागेल. फलंदाज बाद. चला शेवटचा चेंडू 3 षटकार आल्यात, 2 दुहेरी दाबा आल्यात, विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाली आणि शेवटचा चेंडू वाईड बॉल. यस एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. एकूण धावसंख्या 48 धावा. पुन्हा एकदा वाईड बॉल, दुसरा चेंडू वाईड फेकला जातोय. 49. पहा 3 षटकार 2 चेंडू खराब फेकल्यात. कार्तिकचं थोडंसं मागडं षटक पाहायला मिळतोय जेथे धावा येत नव्हत्या सुरुवातीला, मात्र अजय उत्तेकरने चांगले बॅटिंग करत असताना शानदार 3 षटकार ठोकले आणि या मॅच मध्ये जिवंतपणा निर्माण केला. एक लढण्यासाठी फायटिंग टोटल करून दिली त्यांनी आता टीम कोणी संघाला आणि चेंडू आता डॉट जातोय. शेवटचा बॉल होता. एकूण धावा झाल्या त्या 49 आणि 50 धावसंख्येचं टार्गेट असेल. येणारे चेंडू असतील 24 धावा करायच्या त्या एक्झॅक्टली. टीम जय हनुमान नेवालीपाडा संघाला 50 धावा.
सोनारपाडा टीमचे कॅप्टन आपण सुद्धा याच आहे. अंजूर संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालात. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं 49 जाबा झाल्यात. 50चं लक्ष असेल, टार्गेट असेल ते टीम ज्या हनुमान नेवालीपाडा टीम समोर. चला सलामीचे बॅटर जाऊ द्या मैदानामध्ये. सरवलीचे अशोक पाटील, अर्षद पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावरती याबा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आपण टॉस करणार आहोत. टॉस चला टॉस तरी मात्र यांच्या शुभास आपण टॉस करतोय. दोन संघामध्ये 5 षटकांचा सामना असेल. टीम सोनारपाडा विपक्ष अंजूर या दोन संघामध्ये. तर सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉल पूल केलाय, चेंडूला उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. पहिल्याच बॉल वरती दर्जेदार षटकार. टोंबरे पहिला पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. खरं तर एक फायटिंग टोटल झाली आहे टीम श्री गणेश कोणी संघाची. पुन्हा एकदा यावेळेस नाहीये, फटका पसलाय मिड ऑनला. मात्र अलगद झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. मोठा धक्का लागेल नेवालीपाडा टीमला. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर मिळालेले विकेट. वन डाऊनचा खेळाडू करण ठाकर मैदानामध्ये. अर्षद पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुन्हा एकदा फटका फसला हवेमध्ये. ओहो, दोन खेळाडूंची टक्कर झाली आहे. दुखापत झाली आहे. पाणी घेऊन जा. अगदी समोर आले कीपर आणि गोलंदाज. थोडीशी दुखापत झाली आहे या ठिकाणी.
थोडीशी दुखापत पाहायला मिळाली कीपर आणि त्याचबरोबर गोलंदाज यांच्यामध्ये थोडं मिसअंडरस्टँडिंग झाली, त्यामुळेच ते झेल सुद्धा सुटला, जीवनदान मिळालंय. स्ट्राईकला पाहतोय आपण रोशन. फटका चांगला आहे यावेळेस, मिड ऑफच्या वरून खेळलाय, चेंडू चाललाय लॉंग ऑफला, मिळतील त्या 4 धावा. नंतर मात्र चौकार पहा मिळतोय. रोशनच्या बॅट मधून आला. एकूण धावसंख्या पाहिली तर 11 करायच्या त्या 50 या मॅच मध्ये. निवालीपाडा संघाला दोन्ही संघ बलवान बलिष्ठ आहेत, एकमेकांसमोर बऱ्याच वेळ आल्यात, मात्र या छत्रपती ट्रॉफी मध्ये आपल्याला पहा मिळतोय तर पुन्हा एकदा एकत्र येत असताना यावेळेस फटका चांगला आणि येथून मिळेल तो षटकार, 6 धावा. कारण बाहेरची आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्यामुळे चेंडू गेल्यानंतर येणं थोडंसं अवघड जातं आणि रोशन जाधवची काय बॅटिंग होते. आणि आपण सातत्याने किती वर्ष का एवढ्या फॉर्ममध्ये आहोत याचं उत्तर देत असताना अद्यापपर्यंत टेनिस क्रिकेट बॉलमध्ये ज्याच्या नावावरती 6 बाईक आहेत तो खेळाडू स्ट्राईकला पाहा मिळतोय. आणि यावर्षी मात्र टीम यावर्षी सुद्धा एक त्याला बाईक मिळाली आहे. स्वर्गीय नानाशेठ स्मृतिचषक टीम पापडीचा पाडा या ठिकाणी मात्र बाईक मिळाली. आणि चांगला बॅटर आणि जेन्युइन ऑलराऊंडर या टीमचा गेली कित्येक वर्ष या टीमसाठी चांगला प्रयत्न राहिला, चांगला स्टार्ट मिळवून देण्यासाठी. तोच खेळाडू रोशनला पाहतोय. अद्यापर्यंत एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. सुरुवातीला नितीनच्या बॅटमधून एक षटकार पाहिला आणि त्यानंतर फलंदाज बाद झाले आणि आता पुन्हा एकदा नव्याने उभारी. ओ यावेळेस कॅचिटचा कॉल आहे. ओ एका हाताने झेल टिपण्याची संधी होती. 2 धावा पहा मिळतात. हर्षद थोडेसे नाराज आहे, प्रयत्न चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने, विवेक होते त्या ठिकाणी. मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धाबा आल्यात. 1 बाद 19 धाबा. एका ओव्हरमध्ये 19 आले, 50चं लक्ष. गोलंदाज पहा मिळतो आपल्याला आता हेमंत, दुसरं षटक. ओ लिडिंग एज, फलंदाज बाद. आकाशने मात्र सुंदर झेल टिपला बॅकफुट पॉइंटला, फलंदाज बाद, दुसरा
पण न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय निलेश जाधव, एक सिनियर खेळाडू लखन जाधव, निलेश जाधव या टीमला मात्र नेहमीच लीड करत असतात आणि बऱ्याच वेळा चांगला खेळ सुद्धा त्यांचा झालाय. फटका फसलाय की काय, फिल्डर उपस्थित आहेत आणि या ठिकाणी झेल टिपला जातोय. या मॅचची मी म्हणेन गोल्डन विकेट होती. फलंदाज बाद रोशन जाधव. न्यू बॅटर विजय मैदानामध्ये येतोय. आता दोन फलंदाज एकूण 3 फलंदाज बाद झाल्यात. नितीन रोशन आणि त्यानंतर करण ठाकूर, निलेश जाधववरती सुद्धा जबाबदारी असेल आता खेळाची. गोलंदाज हेमंतला पाहतोय, फार महत्वाची विकेट मिळवली. यावेळेस फटका चांगला, स्टन अँड डिलिव्हर. फटका चांगला होता, धावा मिळतील 6. गुड शॉट. मैदानावरती सातत्याने चेंडू जात असताना पहा मिळतात आपल्याला. आयोजकांसमोर मोठी डोकेदुखी आहे की कितींदा चेंडू वापस आणायचे. मात्र समोर नदी आहे त्यामुळे चेंडू खाली गेला तर ओलसर होतो आणि बऱ्याच ठिकाणी आउटफील्ड बाहेरची खराब आहे. त्यामुळे चेंडू एका सामन्यामध्ये 4-4, 5-5 चेंडू हरवत असताना आपले पाहिलेत. षटकार आलाय फलंदाज विजय जाधवच्या बॅटमधून. गरज होती एका मोठ्या फटकाची. ओ मिस टाइम शॉट आहे. झेल कोण टिपणारी? हो यस, झेल टिपला जातोय, धक्का लागतोय. 1 मोर विकेट डाऊन. मैदानामध्ये येत असताना 2 सिनियर खेळाडूंना पाहतोय मैदानामध्ये. धाबा झाल्यात त्या 26 वरती 4 खेळाडू बाद झाल्यात. मात्र एखादा खेळाडूला मैदानामध्ये थांबून मोठे फटकेबाजी करावी लागेल. ओ पहिलाच बॉल, रिव्हर्स शॉट खेळायचा प्रयत्न, चेंडू गेलाय डॉट.
षडक होतोय समाप्त. हेमंत मात्र चांगलं षडक हाताला. 2 महत्वपूर्ण खेळाडूंना बाद केलंय. 2 ओव्हरमध्ये धाबा झाल्या त्या 26. आता गरज आहे ती 24 धावसंख्येची करायचे टीम नेवालीपाडा संघाला ड्रिंक्स आली मैदानामध्ये. यावेळेस स्ट्रॉंग अपील केलंय पंचांकडे पत्र. फिरोज खान सरांनी सांगितलंय की नॉट आउट आहे. 24 बनवायच्या होत्या. आता 11 मध्ये 24 धावसंख्येची गरज आहे. हो हुक केलंय चेंडूला. लिडिंग एज आहे. चेंडू पाठीमागे चाललाय. फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. एकच धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रेशर प्रेशर थोडासा प्रेशर आहे आता मॅच मध्ये. कारण महत्वपूर्ण 4 खेळाडू बाद झाल्यात. त्यामुळे 2 सिनियर खेळाडू मैदानावरती असताना नेवालीपाडा संघ पाहतोय आता 11 मध्ये बनवायच्या त्या 10 चेंडू मध्ये बनवायच्या त्या आता 23. पहा मिळतं सिच्युएशन दोन्ही संघाच्या सुने. पुन्हा एकदा एकेरी दाब मिळत असताना गुड बॉलिंग गुड फिल्डिंग. एकेकी दाबेसाठी आता संघर्ष करतोय. 9 मध्ये 22 बनवायचे आहेत. आता मागच्या 3 चेंडूवरती फक्त 2च धाबा आल्यात. अनंत एक चांगला गोलंदाज आहे कुंचपुरा. या मॅच मध्ये आता ओव्हर मध्ये अद्यापर्यंत 3 चेंडूंचा खेळ. मात्र 3 मध्ये एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची गरज आहे. ओ चांगला चेंडू अगदी टप्प्याचा बॉल सुटला. 21 रूपांतर 2 धाबेमध्ये होत असताना 8 चेंडू आता 20 बनवायचे आहेत.
चला आता 8 मध्ये 20 धावसंख्येची गरज आहे टीम नेवालेपाडा संघाला. पाहतोय आपण मैदानावरती रिवर्स फटका पसलाय की काय उंचवरती छेलाय, मात्र दुसरे धाब्याचा प्रयत्न केला जातोय. मिसफीड झाली आहे आणि त्याचा फायदा उचललाय. 2 धाबा. गुड रनिंग. 7 चेंडू 18चं समीकरण आता मैदानावरती पहा मिळतं आपल्याला. नेक्स्ट मॅच बिग पार्ट मॅच पाहायला मिळेल. गावदेवी अंजूर बनाम सोनारपाडा या 2 बलवान बलिष्ठ संघामध्ये मॅच असेल. ओ फुलटॉस होता. एकच जामेल एकापेक्षा जास्त. दुसऱ्या धाब्याची मी म्हणेन गरज होती का. मिसअंडरस्टँडिंग. फलंदाज झालाय बाद आणि आता 6 चेंडू आणि गरज आहे ती 17 धावसंख्येची. बनवाव्या लागेल कारण स्पर्धेचा नियम आहे की धावसंख्या आपल्याला कंपल्सरी बनवायची. शेवटचं षटक 6 मध्ये 17 बनवायच्यात. मागचं षटक कार्तिकचं होतं ज्यावेळेस नेवालेपाडा संघ क्षेत्ररक्षण करत होतं त्यावेळेस कार्तिकचं षटक थोडंसं मागडं ठरलं जेथे 22 धाबा आल्या. त्याच आता डोकीडुकी ठरत असताना टीम नेवालेपाडा संघासाठी 6 मध्ये 17 धावसंख्या आपल्याला कंपल्सरी चेस करायची आहे. त्यामुळे आता या 17 धाबा बनवाव्याच लागतील. बॉलर आला आता अजय उत्तेकरला पाहतोय आपण. नवीन बॅटर मैदानामध्ये जयेश. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. या चांगला होता अगदी. चेंडू चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. 5 चेंडू 17ची गरज आता. सामना थोडासा कठीण होत चाललाय. चांगला सिच्युएशन सामन्याची कोणी टीमच्या बाजूने. यावेळेस फटका चांगला आहे. जास्त उंची लांबी मिळेल का. हो यस मिळाली आहे. लखन जाधवच्या बॅट मधून आलाय. शानदार षटकार आणि आता 4 मध्ये बनवायच्या त्या 11. काय षटकार पहिला चेंडू डॉट होता आणि या चेंडूवरती षटकार मिळाला. पुन्हा एकदा जिवंतपणा सामन्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय लखन जाधवच्या माध्यमातून कारण त्याला माहित आहे की आता इथून मोठे पडके खेळावे लागले. 4 मध्ये 11. बॅक टू बॉलर्स आणि नाही हिट झाला. मी म्हणेन येथे एकच धाव मिळाली आहे. गरज होती का एक धाव घेण्याची. आता 3 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 3 मध्ये 10 करायचे आहेत. समोर फलंदाज जयेश जाधवला पाहतोय. एका दुसरा मोठा फटका आता येणं अपेक्षित राहील. मग अशी जीवनदान मिळाला. अगदी स्टंपच्या जवळून हिट करत असताना चेंडू हिट झाला नाहीये. त्यामुळे 3 चेंडू 10. फटका चांगला टुईंगला लागला. एकेरीच धाव मिळेल. गुड फिल्डिंग.
दुसरे धावेचा प्रयत्न, फलंदाज होईल रनआउट. धाव मिळेल फक्त 1 आणि आता 2 चेंडू 9 धावा. व्हॉट अ मॅच. टोका लागेल जयेशला. पहा मिळतो आपल्याला न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय कार्तिक. षटकार आला होता. सामना खुला होता. 3 मध्ये 11 बनवायच्या होत्या, 4 मध्ये 11 होत्या. त्यानंतर एकच धाव आली. 3 मध्ये 11. त्यानंतर पुन्हा एकदा 1 धाव रनआउट. आता 2 मध्ये 9 धाबा करायच्या आहेत. हा चेंडू फार महत्वाचा असेल. या चेंडूवरती मात्र स्केअर ऑफ दी विकेट आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप फाईन लेगला वेगाने निघून जातोय. मिळेल चौकार आणि आता 1 चेंडू मिळत नसेल तर नवीन चेंडू द्या. जास्त वेळ नका करू. त्या ठिकाणी चेंडू शोधण्यासाठी गेल्यात. संख्येची दाबा कराव्याच लागतील. आता तुम्हाला 5 मात्र 5 कशा होतील, 6 कराव्या लागतील. म्हणजे षटकारच टोकावा लागेल. जर चौकार आला तर सामना जिंकेल खोडी संघ आणि जर काही षटकार आला तर सामना जिंकेल नेवालीपाडा संघ. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन जोडल्यात त्यांचं सर्वांचं छत्रपती ट्रॉफीमध्ये मनापासून स्वागत. 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज. जर सामना आवडला असेल तर नक्कीच टाळ्या व्हायलाच पाहिजेत. 1 चेंडू 5. हो इथे काय लेग स्टंप पंच बाहेरची खूण करतात आणि आता 1 बॉल 4. पाहतोय आपण थोडासा काबरला की काय गोलंदाज अजयला पाहतोय. आता जे ते षटकाराची गरज होती आता चौकाराची गरज आहे. टीम जय हनुमान नेवालीपाडा संघाला 1 बॉल 4. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा सामना कधी कोणी संघाच्या बाजूने तर कधी सामना नेवालीपाड्याच्या बाजूने पहा मिळतोय. मात्र आता या मॅच मध्ये काय होणार. 1 चेंडूवरती 4 धावसंख्येची गरज आहे. फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईक वरती जय जाधवला. मध्ये 4. पुन्हा एकदा प्रेक्षणीय सामना पाहतोय आपण. मागचा मॅच सुद्धा तसाच झाला. त्याच्या अगोदरचा सामना सुद्धा त्याच प्रकारे झाला. तो लो स्कोरचा सामना होता. मागचा सामना हाय स्कोरचा होता आणि आता सुद्धा हाय स्कोरचा सामना पाहायला मिळतो या ठिकाणी. 1 मध्ये 4 आणि येथे सामना पाहायला मिळतोय. और पिच बॉल. सामना जिंकलाय टीम जय हनुमान नेवालीपाडा संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन.